उपास्य देवतेच्या, मग ती कोणतेही असो, यात्रेला तो नियमितपणे एक व्रत म्हणून जातो तो वारकरी असे म्हणता येईल. वारकरी संत ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठल पंत यांनी आषाढ आणि कार्तिक या हिंदू महिन्यात पंढरपूरला जाण्यासाठी वारी सुरू केली. मी एक वारकरी, मला वारीला जाऊन देवाचे नामस्मरण करणे खूप आवडते. गळ्यात तुळशीची माळ, कपाळावर चंदनाचा टिळा, गळ्यात टाळ आणि मुखात पांडुरंगाचं नाव, जय राम कृष्ण हरी, जय राम कृष्ण हरी. जेव्हा 2 वर्षे आपण लॉकडाऊनमध्ये होतो तेव्हा वारकरी लोकांची इच्छा असून ते वारीला जाऊ शकत नव्हते. तेव्हा एक वारकरी विठुराया घरातून म्हणतो, कसा पंढरीच्या विठुराया, कसं काय, बरं आहे का? यंदा वारी नाही म्हणे, हा खरंय का? म्हणजे आम्ही यंदा रखुमाई आणि पांडुरंगाला पाहायचं नाही आणि लेकरांनी कसं आई बापांकडे यायचं नाही? नाही, आम्हाला काय अडचण नाही, आम्ही डोळे झाकून घेतो. नुसतं श्रीहरी म्हणाल की तुझा चेहरा डोळ्यासमोर येतो. पण विचार कर रे बाबा, तुला खरंच जमेल का पंढरीचं गजबजणं? तिथं तुझा जीव रमत का? पण पंढरीच्या विठुराया वारी नाही हे वाईटच झालं. पंढरीच्या विठुराया वारी नाही हे वाईटच झालं. पण खरं सांगू, यंदा तुझं दर्शन जागोजागी झालं, गावोगावी झालं. अरे तू होता की त्या दवाखान्यात असाच उभा, टाकलेला चंदनाचा लेप आणि पण पीपी किट घातलेला तू बंदोबस्ताला पण होतास. खाकी वस्त्र घालून तसाच कसा सुद्धा उतरलास की रे? खाली मान घालून पंढरीचा विठुराया तुझी धडपड